हॅलो फ्रेंड्स, चला पाहूयात पुढील भाग. 2 दिवस असेच जातात. सनी बोलायचा प्रयत्न करत नसतो आणि ती पण बोलत नसते. दोघे वेगळे जातीत असतात. पूजा क्लास सुटल्यावरही बाहेर येत नाही ते बघून सनी पूजाला फोन लावतो. कुठे आहेस? सनी गंभीर आवाजात, मी क्लासमध्ये. पूजा, क्लास संपून 10 मिनिटं झाले, सगळे बाहेर आलेत. सनी, हां ते मी प्रॅक्टिस करत बसले होते. आलेस मी 10 मिनिटात. पूजा, जॉन हा रस्ता एवढा शांत का आहे? सनी इकडे तिकडे बघत, बॉस इथे क्लासेस आहेत, सगळे 7 पर्यंत बंद होतात. फक्त हा क्लास उशिरापर्यंत चालतो. जॉन, ओके. सनी जरा विचार करत, नवीन बॉडीगार्डचं काय झालं? सनी, सर उद्या येणार आहे. जॉन, ओके. तरीही मला विश्वास नाही, तू पण येत जा तिला घ्यायला. सनी, ओके सर. जॉन, उशीर होत असेल तर सांगायचं. सनी, माझ्याकडे ड्रायव्हर दादाचा नंबर नव्हता. पूजा, बरं, उद्यापासून तुझा नवीन ड्रायव्हर असेल. उशीर होत असेल तर सांगायचं. सनी, बरं. पूजा एवढंच बोलते आणि आत जाऊन शांत मोबाईल बघत बसते. थोडा वेळ पुढे जाते न जाते गाडी थांबते. ड्रायव्हर उतरून गाडी बघतो तर सर, गाडी पंक्चर झाली आहे, टायर बदलायला थोडा वेळ लागेल. ड्रायव्हर, ओके कर म्हणून सनी आणि जॉन बाहेर येतात आणि पूजा गाडीतच बसते. अर्ध्या तासाने, सर झालं. ड्रायव्हर, जॉन आणि सनी आत येऊन बसतात तर पूजा खिडकीला टेकून झोपलेली असते. जॉन बोलत असतो की सनी त्याला इशाऱ्यातच शांत बस म्हणतो. जॉनला घरी सोडून जायला उशीर होतो. 10 वाजून गेलेले असतात. घरी पोहोचले तरी ती काय उठत नाही ते बघून सनी पूजा हाक मारतो. पूजा, उठ. सनी हळू आवाजात, ती 1 नाही 2 नाही. ड्रायव्हर उतरून बाहेर जातो. पूजा, उठ जरा मोठ्याने. सनी म्हणतो, 5 मिनिटं. मम्मी झोपेतच हात करून पूजा मान हलवते. आता पूजाचा आवाज ऐकून सनीच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल येते. परत हाक मारतो तरी ती उठत नाही बघून त्याचा फोन काढतो आणि तिचा नंबर डायल करतो. तिचा फोन व्हायब्रेट होतो. खूप वेळ तर हातात घेऊन असते. सनी बघतो तर तिच्या मोबाईलमध्ये लुसिफर नावाने त्याचा नंबर सेव्ह असतो. नंतर झोपेतच डोळे मिचमिचे करून थोडेच उघडते आणि फोन रिसीव्ह करते. बोला. झोपेतच पूजा आता तिच्यावर मोठ्याने ओरडतो. सनी. पूजा आता दचकत्याने मोबाईल खाली पडतो. त्याच्याकडे बघते तर तो रागाने बघत असतो तिला. कळत नसतं काय झालं. इकडे तिकडे बघते. घरी पोहोचलेले असतात. पोहोचलं घरी? पूजा हळू आवाजात. मागची 10 मिनिटं झाले. उठतोय, रागात बोलतो आणि उतरून निघून जातो. ती पण पडलेला मोबाईल उचलून बघतच त्याच्या मागे पळत जाते. घरात गेल्यावर मेड पुढे होऊन, सर जेवण गरम करू? एवढंच म्हणतो आणि रूमकडे जातो. मागे पूजा पण जाते. रूममध्ये गेलं की तो फ्रेश व्हायला जातो आणि नंतर बाहेर येऊन बघतो तर पूजा सोफ्यावर झोपून गेलेली असते. एक क्षण तिला बघतच राहतो. तशीच युनिफॉर्ममध्ये झोपून गेलेली असते. खाली फोन करून सांगतो जेवणार नाही, दूध पाठवायला सांगतो. पुढे होऊन सोफा ॲडजस्ट करतो आणि ब्लँकेट अंगावर टाकतो. मेड येऊन दूध देऊन जाते. तो ते पितो आणि झोपून जातो. सकाळी सनी त्याच्या नेहमीच्या टाईमला उठतो आणि समोर बघतो तर पूजा ब्लँकेट पूर्ण तोंडावर घेऊन झोपली होती. सनी उठून त्याचं आवरून नेहमीप्रमाणे जिमला जातो. तरी अजून पूजा झोपलेलीच असते. थोड्या वेळाने पूजा अचानक उठते आणि इकडे तिकडे मोबाईल शोधायला लागते. तेवढ्यात सनी येतो. ती काय शोधते बघत असतो आणि न राहून, काय शोधतेस सनी? ती इकडे तिकडे बघतच, माझा मोबाईल. पूजा पुढे होते आणि हळूहळू तिच्याजवळ सनी जातो. काय करताय? हळूच पूजा बोलते, मी मागे सरकत असते. तो पुढे होत असतो. शेवटी ती ड्रेसिंग टेबलला टेकते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. तिच्या खिशातून मोबाईल काढून तिच्यासमोर धरतो आणि निघून जात असतो. लांबून पण सांगू शकता, पूजा ओरडून बोलते. तो मागे न वळून बघता पुढे बघून हसतच फ्रेश व्हायला जातो. थोड्या वेळाने पूजा तिचं आवरून खाली येते आणि डायरेक्ट किचनमध्ये जाते. सॉरी आई, उशीर झाला उठायला. माझा अलार्म पण वाजला नाही. पूजा, असू दे गं, आज रविवार आहे, चालतं निवांत. मोठी आई, आमचा ब्रेकफास्ट झालाय, तू आणि सनी करून घ्या. तो काम करत बसला वाटतं.
आई, बरं. पूजा तेवढ्यात सनी फोनवर बोलत खाली येत असतो. काल बाहेरून जेवण करून आलात का गं? मोठी आई, नाही, ते गाडी पंक्चर झाली त्यामुळे उशीर झाला होता. पूजा, मग जेवण का केलं नाही तुम्ही? आई, सनी डायनिंग टेबलजवळ आलेला असतो. मला भूक नव्हती, मी झोपले लगेच. पूजा, आणि सनी, तू का नाही केलं जेवण? मोठी आई, मला भूक नव्हती. सनी, बरं, आता करून घ्या. मोठी आई, आता दोघेच बसलेले असतात ब्रेकफास्ट करायला. पूजाला आठवतं, मनातच काल तर जेवण गरम करायला लावलं होतं, म्हणजे भूक लागली होती, मग का जेवण केलं नाही? पूजा विचार करत निवांत खात असते. सनी त्याचं खाऊन आजीसोबत हॉलमध्ये जाऊन बसतो. पूजा तिचं खाऊन झालं की ती पण जाते. सगळे आज निवांत बसलेले असतात. सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. थोड्या वेळाने, आई, मी आणि वहिनी शॉपिंगला जाऊ? इरा, बरं, जा. आई, चल वहिनी, आवरा, लवकर जाऊ आपण. इरा, दोघी आवरायला वर जातात. आई, मी स्पोर्ट्स क्लबला जाते. सनी, बरं आई. पूजा कपडे बदलून येते. आज तिने जीन्स आणि टॉप घातलेली असते. ती आवरत असते. हे घे क्रेडिट कार्ड, त्यांचा पासवर्ड 1407 आहे. सनी आणि लगेच कपडे बदलायला निघून जातो. माझ्या वाढदिवसाची तारीख पण हीच आहे. मे बी कॉन्फिडन्स जाऊ दे म्हणून ती कार्ड तसंच टेबलवर ठेवते. कोइन्सिडन्स जाऊ दे आणि निघून जाते. बाहेर आल्यावर आवरताना बघतो तर टेबलवर कार्ड तसंच असतं. जाऊ दे म्हणून तो पण क्लबला निघून जातो. विहान आणि करण कॅफेत बसलेले असतात. मग रेवती काय म्हणते? विहान, छान आहे, तिचं काय असणार? करण फाईल बघत असतो. तू इथे कामाचं कसं काय घेऊन बसू शकतोस? चिडतच विहान, झालं माझं म्हणून फाईल बंद करतो. बोल आता. करण, तू मला खोटं बोलायला का लावलं ते सांग. विहान, कारण मी त्यांना आत्तापर्यंत काहीही सांगितलेलं नाही आहे. करण, का ते सांग. आणि तू इकडे पंढरपूरला कसं गेलास? विहान, बरं ऐक, 10वी नंतर तू आणि मी वेगळे झालो. मी इथेच कॉलेजला आणि तू तर गावच सोडलं. त्यानंतर माझी संगत बिघडली. एक दिवस मी ब्रेकअपमुळे ड्रिंक केलं आणि बघितलं आणि त्याच दिवशी त्यांनी मला घराबाहेर काढलं घरच्यांनी. नंतर 1 वर्ष गॅपमध्ये जॉब केला आणि नंतर इंजिनिअरिंगला पंढरपूरला नंबर लागला. तिकडे क्लास लावला होता. तेव्हा पूजाशी ओळख झाली. दोघं वेगळ्या क्लासला होतो. तेव्हापासून आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. मी तिच्या पण क्लासमध्ये बसायचो. दोघं क्लासमध्ये गोंधळ घालायचो. मी तिच्या क्लासचा टॉपर आणि मी माझ्या पण तेवढीच समजूतदार आहे. नंतर तिच्या बाकीच्या मैत्रिणी पण ओळखीच्या झाल्या. डॅड सपोर्ट करत नव्हते म्हणून कोणाला माझी खरी ओळख नाही सांगितली. शेवटी कळाले, जे स्कॉलरशिप भेटत होती ते खरं तर डॅड फी भरायचे ते मला कॉलेज संपल्यावर समजलं. स्वतः सिद्ध करायचं म्हणून 6 महिने बाहेर जॉब केला. नंतर आमची कंपनी बघते. करण, ओ, एवढं सगळं झालं? विहान, हो, पण मागच्या 6 महिन्यापासून सांगायचा विचार करतोय पण भीती वाटते. करण, कशाची? विहान, तुझ्या बहिणीची. पूजाला खोटं आवडत नाही. करण हताशपणे, कधी ना कधी सांगायचं आहे, लवकर सांग. दुसरं कोणाकडून समजण्यापेक्षा. विहान, माझं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते झालं की हो, माझ्या बड्डेला पूजा, रेवती आणि बाकी सगळ्यांना सांगणार आहे. करण, बरं, बेस्ट ऑफ लक. विहान, तेवढ्यात विहानच्या फोनवर मेसेज येतो. ते बघून, चला, आपल्याला बाहेर जायचं आहे. विहान, कुठे? करण, शॉपिंगला. विहान हसतच गळ्यात हात घालून करणला घेऊन जातो. इकडे पूजा आणि इरा शॉपिंग करत असतात. इराचा फोन वाजतो. आम्ही मॉलमध्ये आलोय. इरा, बरं ये. इरा, पूजा आणि इरा शॉपिंग करत असतात. वहिनी, हे छान दिसते तुला, घे ना हा टॉप. इरा पूजाला दाखवत होती. हां, ती लावून आरशामध्ये बघत असते. तेवढ्यात तिला हा कलर नाही आवडत. मग मागून आवाज येतो. एक मुलगा, पूजाच्या उंचीचा पण स्मार्ट आणि हँडसम. रेग्युलर जिममुळे 6 पॅक्स दिसायला वरून करण, तू इथे सरप्राइझिंगली? पूजा, मग तुमने पुकारा और हम चले आए, एकदम फिल्मी स्टाईलमध्ये. करण, गप रे, मी कधी बोलावलं? पूजा इरा आल्यापासून करणकडेच बघत होती. अगं, विहानसोबत आलोय, तो बोललाच चला, मग आलो. करण विहान मागे बसतो. आम्ही इथे जवळच होतो, मग फोन केला इराला. बरं, ही इरा माझी नणंद आणि हा करण माझी फ्रेंड.
करण माझा फ्रेंड. पूजा ओळख करून देते. बेस्ट फ्रेंड आहे. करण हसतच इराला हँडशेक करतो. हो, बेस्ट फ्रेंड, बॉक्सिंग चॅम्पियन. पूजा सगळे मिळून शॉपिंग करत असतात. करण पूजाला हेल्प करत असतो. बिल पे करायला पूजा तिचं डेबिट कार्ड काढते. वहिनी, मी देतो थांब, म्हणून विहान त्याचं कार्ड देतो. नको भाऊजी, मी देते ना. असली तुम्ही काही शॉपिंग केलेली नाहीये. पूजा तरी पण मीच पे करणार आणि हसायला लागतो. भूक लागली, चला ना खायला जाऊ. इरा हो चला. सगळे कॅफेत जातात. असं पटकन सांग. टीना ब्लॅक टी. पूजाला फोन येतो म्हणून ती उठून जरा लांब जाते. टीना सगळ्यांसाठी ऑर्डर करते. मी आलोच म्हणत राकेश उठून पूजाकडे जातो. राकेशचं काय चाललंय? सनी राकेशकडे बघून. ते होय, ती भाईचा फुल क्रश आहे तिच्यावर. आता त्याला पटवायचं ट्रिक चालू आहे. टीना पण तिचं तर लग्न झालंय ना, मग शांततेत. सनी हो, मग मागच्या वेळेला मला तुझ्या प्रोजेक्टमधून काढून टाकलं तेव्हा म्हणून मी सांगितलं नाही तिचं लग्न झालंय. खांदे उडवत टीना पूजासोबत बोलतच राकेश येतो. सगळे बोलत असतात. पूजा शांत असते. राकेश तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. स्नॅक्स आणि कॉफी येते. सगळे खायला चालू करतात. पूजा खा ना. ती खात नाही बघून राकेश. सर, मी फक्त ब्लॅक टी घेईन. पूजा खा ग, टेस्टी आहे, म्हणून टीना फोर्स करते. बरं म्हणून एक बाईट खाते तर तिला ठसका लागतो आणि डोळ्यातून पाणी यायला लागतं. राकेश तिला पाणी देतो आणि टीना पाठीवरून हात फिरवत असते. सनी समोर शांत बसलेला असतो. आलेस मी म्हणून ती वॉशरूमला जाते. पाणी घे म्हणून बरं वाटेल. सनी पाणी पुढे करतो. इट्स ओके. पूजा म्हणते. काय झालं टीना? स्पायसी होतं, मला तिखट सहन होत नाही. पूजा तेवढ्यात तिच्यासाठी आईस्क्रीम घेते. ते खाऊन ते उठतात आणि दरवाजातून येत असतात. तेव्हा टीना आणि पूजाच्या मधून एक माणूस पळत जातो. दोघींना धक्का वाटतो. टीनाला सनी सावरतो तर इकडे पूजा भिंतीला आदळलेली असते. राकेश पुढे होऊन तुला कुठं लागलं तर नाही ना, टीना विचारत असते. नंतर पूजाकडे वळते. ती उठून उभी झालेली असते. स्लीवलेस फोल्ड करून बघत असते. तिच्या हाताला जास्तच खरचटल्यामुळे रक्त येत असतं. हे तुला तर रक्त येते. चल डॉक्टरकडे जाऊ. राकेश अजूनही टीना सनीला बिलगून उभी असते. इट्स ओके सर, जास्त नाही. पूजा लागलंय का? डॉक्टरकडे चल. सनी खरचटलंय. सर, एवढ्याने जीव जात नाही. नजर रोखून सनीकडे बघते. मी जाते सर, म्हणून पुढे होते. काळजी घे. राकेश नाही ना. राकेशकडे बघून स्मिता हास्य करते आणि ऑटोने निघून जाते. नंतर टीना राकेश निघून जातात आणि सनी कंपनी देतो. पूजा कुठे? सनी जॉनला. सर, त्या क्लासला गेल्यात. जॉन ओके सर. क्लासनंतर आता पूजा सनीसोबत घरी जायला निघते. लगेच फ्रेश होऊन खाली येते. मागे सनी पण लगेच येतो. सनी हॉलमध्ये जातो आणि पूजा किचनमध्ये जात असते. तेवढ्यात वहिनी इकडे ये, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, म्हणून इरा तिच्या हाताला धरून हॉलमध्ये येते. नेमकं तिच्या ज्या हाताला लागलं तिथंच तिने धरलं होतं. लॅपटॉपमध्ये काहीतरी दाखवत असते. पण पूजाचं लक्ष नसतं. तिला दुखत असतं आणि इरा काही हात सोडायला तयार नसते. कसंबसं तिला बोलत असते. तेवढ्यात पूजा मला पाणी दे, सनी मोठ्याने बोलतो. हो हो म्हणून लगेच ती हात सोडवून पाणी आणायला जाते. आई आजी बघायला लागतात. इतक्या दिवसात पहिल्यांदा सनी घरच्यांसमोर पूजाला बोलला होता. ती पाणी आणून देते आणि नंतर किचनमध्ये काम करायला जाते. सनी आईकडे जातो. दोघेच असतात म्हणून सनी आई, ती काय करते किचनमध्ये? तिला काय येत नाही? सनी रागाने, आई तुला काय माहिती तिला काय येतं? त्यासाठी तिच्या हातचं खाऊन बघावं लागतं, म्हणून निघून जातो. आईला सनीचं वागणं जरा वेगळं वाटतं, पण जाऊ दे म्हणून सोडून देते. सगळे जेवण करून आपल्या रूममध्ये जातात. पूजा फ्रेश होऊन सोफ्यावर फर्स्ट एड किट घेऊन बसलेली असते. स्लीव्ज वर करून आधीची बँडेज काढून जखम बघत असते. दे, मी बँडेज करतो. सनी, गरज नाही, राधा येतेय, ती करेल. पूजा जखम साफ करत. तेवढ्यात पूजाचा फोन वाजतो. उचलून सनी पूजाच्या हातातून फोन काढून घेतो. बस आधी बँडेज कर. पूजा रागाने सनीच्या हातातून फोन हिसकावून घेते. बोल सोनू, म्हणून उठते. मला नाही करायचं,
म्हणून गॅलरीत निघून जाते आणि पूर्ण दार लावते. सनीला राग येतो. शांत होण्यासाठी ग्लासमध्ये पाणी घेतो, पण त्याला राग कंट्रोल होत नाही आणि हातातच ग्लास फोडतो. पूजा आत येते तर काचेचे तुकडे खाली पडलेले असतात आणि सनीच्या हातातून रक्त येत असतं. घाबरतच, काय झालं पूजा? काही नाही. सनी, खूप जास्त लागलंय, पूजा म्हणतच तशीच त्याचा हात धरून बेसिनच्या पाण्याखाली धरते. काचेचे तुकडे निघून जातात, पण रक्त येतच असतं. लगेच शेजारचा नॅपकिन धरत, चला डॉक्टरकडे जाऊ. पूजा, गरज नाही. सनी शांततेत, अशी कशी गरज नाही? किती रक्त येत आहे. चला गपचूप, रागाने बोलते आणि हात धरून खाली आणते. पूजा ड्रायव्हरला सांगून गाडी हॉस्पिटलकडे घेते. 15 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. डॉक्टर नर्सला बँडेज करायला सांगतात. नर्स बँडेज करतात आणि सनी बाहेर येतो. तिला पण लागलंय, बँडेज करा. पूजाकडे बघून डॉक्टरला सांगतो. नंतर नर्स पूजाला आत नेऊन बँडेज करतात. सनी आणि पूजा डॉक्टरसमोर असतात. दोघं ठरवून पडला का? डॉक्टर हसत, नाही, मला फक्त खरचटलंय आणि मी सकाळी पडले. पूजा, सनी फक्त तुझ्यासाठी प्रिस्क्रिप्शन आहे डॉक्टर, आणि हिला सनी गरज नाही इंजेक्शन दिलंय. आणि तू 4 दिवस पाण्यात हात घालू नको. डीप कट्स आहेत. ड्रेसिंग रोज चेंज कर. वेळेवर मेडिसिन घे. डॉक्टर बरं म्हणून दोघे उठून बाहेर येतात. ड्रायव्हर मेडिसिन घेऊन येतो. दोघे शांत असतात. पूजा फोन करते. सोनू 2 तासात देते. पूजा बोलून फोन ठेवते. सनी तिच्याकडेच बघत असतो. ती त्याच्याकडे न बघता, माझा राग स्वतःवर काढायची गरज नाही, मोबाईलमध्ये बघतच पूजा घरी जातात. रूममध्ये गेल्यावर पूजा सनीला मेडिसिन आणि पाणी देते. तो ते घेतो आणि शांत बेडला टेकून बसतो आणि पूजा सोफ्यावर लॅपटॉप घेऊन बसते. तो तसंच बसतो म्हणून उशीर झालाय, झोपा. पूजा, सनी एवढंच म्हणतो आणि तसाच बसून राहतो. सनी काहीतरी विचार करतोय ते बघून काही बोलायचं आहे का? पूजा, माझ्या हातून बँडेज करायला काही प्रॉब्लेम होता का? सनी शांततेत, तसं नाही, माझा इम्पॉर्टंट कॉल होता, तुम्ही फोन काढून घेतला म्हणून चिडले. पूजा, इम्पॉर्टंट कॉल? आणि मी तुला बँडेज करत होतो ते? सनी रागात पण प्रश्नार्थक नजरेने, तेव्हा माझ्या बँडेजपेक्षा कॉल इम्पॉर्टंट होता? म्हणून पूजा, सनीला अजून काही कळाले नाही ते बघून माझी फ्रेंड सोनाली, तिच्या फ्रेंडने सुसाईड अटेम्प्ट केलंय आणि ते काही सांगायला तयार नाही आणि त्याच्या घरच्यांना वाटतं की त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर काहीतरी भेटेल म्हणून तिने मला फोन केला होता. पूजा, तू काय कर? त्याचं सनी अकाउंट हॅक करणार, काहीतरी भेटतं का बघणार. पूजा आता ती लॅपटॉपमध्ये बघून बोलत होती. तू हॅकर आहेस? सनी, नाही, जर गरज असेल तरच मी करतो. पूजा, मग पुढे काय करणार? सनी, मी कशाला काय करेन? ते बघून घेतील. मी डाटा पाठवायचं काम करणार. पूजा, सोनू फेसबुक डेटा पाठवते. पूजा फोन करून सांगते आणि लॅपटॉप ठेवून फ्रेश व्हायला जाते. सनी उठून बघायला जातो नक्की काय करते तर कोणाचं तरी फेसबुक चालू असतं. सनी काहीच बोलत नाही. चॅट बॉक्स ओपन असतो. तो बघत असतो. मागून पूजा येते. आता फेसबुक ओपन केलंय, आता इंस्टाग्राम बघायचं तुम्ही बघा आणि जाऊन झोपा, उशीर झालाय. पूजा बरं म्हणून जाऊन झोपते. सकाळी उठते तर पूजा आधीच उठलेली असते. तिचं आवरत असते. झालं का कालचं काम? सनी, हो, कालचं झालं. तेव्हा लगेच डेटा पाठवला. पूजा बरं म्हणून तो खाली जातो. जिममध्ये त्याला आता हातामुळे व्यायाम करता येत नाही. जेवढं जमेल तेवढं करून वर येतो. पूजा तिचं आवरून खाली जाते. ब्रेकफास्ट बनवते आणि सनीसाठी प्रोटीन शेक घेऊन जाते. स्वतःचं आवरायला सनीला देते आणि तिचं आवरायला जाते. तिचं आवरून झालं की सनी जातो आवरायला. पूजा बॅग भरत असते. तेवढ्यात सनी येतो. एका हाताने कफ लिंक लावत असतो, पण ते त्याला लावता येत नसतं. पूजा बघते, ते पण हतबल होऊन तिच्याकडे बघतो. मी लावते म्हणून पुढे होऊन कफ लिंक लावते. सनी पण काही बोलत नाही. पूजा खाली येते आणि तिचं आवरून निघून जाते. थोड्या वेळाने सनी हातात बँडेज बघून आजी, मोठी आई सनीला विचारत असतात, काय झालं? कसं लागलं? काच लागली काल रात्री. सनी, बरं बस, ब्रेकफास्ट कर. अरे देवा, उजव्या हाताला लागलंय. थांब, मी भरवते म्हणून
मोठी आई सनीला खाऊ घालायला लागतात. असा होता आजचा भाग प्रेक्षकांनो. आता याच्या पुढील भागामध्ये आपल्याला लवकरच पूजा आणि सनीच्या खऱ्या प्रेमाची कहाणी ऐकायला मिळणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे रोजचे काही अपडेट्स आहेत नवनवीन कहाणीचे ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग, धन्यवाद.